नमस्कार, मी मारुती जाधव. आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 1.4 द स्टोरी ऑफ टी मीन्स चहाची गोष्ट किंवा चहाची गाथा हा धडा अभ्यासणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? चला तर एका प्रश्नाने आपण सुरुवात करूयात. पाण्याखालोखाल किंवा पाण्याच्या नंतर सर्वात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं आहे त्याचे नाव सांगा पाहू. Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is a tea. The fresh aromatic brew with which people like to begin their day. एव्हाना तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचे उत्तर ओळखले सुद्धा असेल. जगातील सर्वात लोकप्रिय असं पेय म्हणजे ताजा सुगंधी वाफाळता चहा आहे, ज्याचा आस्वाद घेऊनच आपण दिवसाची सुरुवात करत असतो आणि सर्वजण सहसा करतात. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and the shoots of plant whose botanical name is the Camellia sinensis. आणि हे चहा जे पेय आहे, चहाचं पेय हे मात्र आपल्याला आपण जो पितो खरं तर हे याचं खरं नाव कॅमेलिया सिनेन्सिस असं आहे, बॉटॅनिकल नेम किंवा शास्त्रीय नाव. आणि चहा अतिशय उत्साहवर्धक कडक असा आस्वाद देत असतो. तर या चहाचं किंवा शास्त्रीय नावाने चहाच्या झुडपाची जे पानं असतात किंवा चहाच्या झाडाची जे पानं असतात आणि कोंब यांची भुकटी पाण्यामध्ये उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. The leaves are at first dried, cut and processed before they are packed and sold to us. हा जो चहा आहे, ही चहाची पाने सर्वप्रथम अगोदर वाळवली जातात. वाळवल्यानंतर ती स्वच्छ केली जातात आणि स्वच्छ केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ती नीट व्यवस्थितपणे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeters of rainfall a year and prefer acidic soils. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. चहाच्या झुडपाला किंवा चहाच्या झाडाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची गरज असते, आवश्यकता असते. ॲसिडिक सॉईल, कोणते सॉईल पाहिजे? ॲसिडिक सॉईल पाहिजे. आणि 100 ते 125 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस त्या चहाच्या पिकांसाठी किंवा चहाच्या वनस्पतीत त्यांची वाढ होण्यासाठी लागत असतो. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टिमेट are located on hill slopes at elevation of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. मग हे जे वनस्पती आहेत, जगातील सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर वरील जे डोंगराचे उतार आहेत, डोंगर उतार, या डोंगर उतारावर वसलेले आहेत. या डोंगर उतारावर चहाचे मळे पूर्णतः वसलेले आहेत. त्या ठिकाणी 1500 उंची. असं म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद किंवा सुगंध अधिक होतो. म्हणून या ठिकाणचं वातावरण हे चहाच्या वनस्पतींसाठी उपयोगी आहे किंवा चांगलं आहे, पोषक आहे. When the plants mature, only the top 1 to 2 inch of the plant
आर पिक्ड. वनस्पतींची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. These buds and leaves are called flushes. आणि या कळ्या किंवा पानांना कोवळी पालवी असं म्हणतात. कोणती पालवी? कोवळी पालवी, फ्लशेस. A new flush appear on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि ऐन सुगीच्या मोसमामध्ये 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन पालवी फुलत असते. किती दिवसांनी? 7 ते 10 दिवसामध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree, but in all tea garden the plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. मग या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतींना जर नैसर्गिकरित्या जर वाढू दिलं तर ते चहाचं झुडूप एखाद्या छोट्या झाडाएवढं किंवा मोठे उंच होऊ शकतं. परंतु सर्व चहाच्या मळ्यामध्ये झुडुपांना अगोदरच छाटून साधारणतः 3 फुटापर्यंत त्याची उंची ठेवली जाते. 3 फूट म्हणजे कमरे इतकं साधारणतः, ज्यामुळे चहाची पाने खुडणे आपल्याला सोपं जातं. म्हणून या झाडांची उंची सहसा 3 फुटापर्यंत याची वाढ होऊ दिली जाते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साइज. अकॉर्डिंग टू have Assam type of tea characterized by largest leaves. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आपण जो चहा विकत घेतो त्याचे एकूण त्यांच्या पानाच्या आकाराप्रमाणे त्याची काय केली आहे? विभागणी केलेली आहे किंवा गट केलेले आहेत. आणि त्यानुसार सर्वप्रथम सगळ्यात मोठं पहिला म्हणजे आसाम चहा आहे. आसाम चहा आपण म्हणतो. तर या आसाम चहा जो आहे त्याच्यामध्ये सर्वात त्यांची पानं, त्या चहाच्या वनस्पतींची पाने जे आहेत सर्वात मोठी पानं असणारा हा आसाम चहा आहे. त्यानंतर सेकंड चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्ज. दुसरा आहे सर्वात लहान पानं असणारा आणि त्या दुसऱ्या चहाला म्हणतात चीनी चहा. कॉम्बोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्ज इंटरमिडिएट साइज. आणि मध्यम आकाराची पानं असलेला जो चहाचा प्रकार आहे त्याला म्हणायचा आहे कंबोड चहा. अशा प्रकारे 3 चहाचे प्रकार आहेत. कोणकोणते? एक आहे आसाम, दुसरा आहे चायना आणि तिसरा आहे कंबोड. बघा तिन्हीचे वैशिष्ट्य काय आहेत? आसाम चहाची पानं सर्वात मोठी असतात, चायना चहाची पानं स्मॉल म्हणजे सर्वात छोटी असतात आणि कंबोड म्हणजेच काय? कंबोड चहाची पानं जे आहेत ती मध्यम स्वरूपाची, मध्यम आकाराची असतात. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. वी हॅव 3 व्हेरी distinct and different tea growing region in India. Each of these region is famous for a special type of tea it produce which are unique in taste, aroma, strength and flavor. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख विभिन्न ठिकाण आहेत. आपल्या देशामध्ये सुद्धा चहाचं उत्पादन घेतात. मग त्याचे प्रमुख ठिकाणं 3 आहेत. त्यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, सुगंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय अशा गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ही 3 ठिकाणं कोणती आहेत? These 3 regions are दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ठिकाण जे आहे ते म्हणजे उत्तर पूर्व दिशेकडील असणारे दार्जिलिंग ठिकाण, दार्जिलिंग. सेकंड पहा आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड नीलगिरीज इन साऊथ इंडिया. 3 ठिकाण आहेत. त्यातलं एक आहे दार्जिलिंग, दुसरा आहे आसाम, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहे. ईशान्य भारतातील आसाम हे राज्य, त्यानंतर दक्षिण भारतामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये असणारे हे निलगिरी पर्वतरांगा जे आहेत त्या ठिकाणी, या पर्वतरांगेमध्ये या चहाच्या वनस्पतीचे किंवा चहाचे मळे आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे एक उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतात. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन as well as a caffeine which gives the drink is its stimulating quality. चहा हे उत्साहवर्धक, एक चहा पिल्यामुळे आपल्याला उत्साह येतो. कोणतेही काम करायचं असेल तर एक
एनर्जी येते. बोर जर झाला असेल तर तुम्ही आपण सर्व म्हणजे चहा पितो, मग अशा वेळेस उत्साहवर्धक पेय आहे हे सर्वांना तर माहीत आहेच. मग त्यामुळं याच्यामध्ये चहामध्ये कार्बोदके नसतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके. मेद किंवा प्रथिने सुद्धा नसतात. चहातील थिअनाइन, कोणता चहामध्ये फ्लेवर आहे पहा, थिअनाइन, आणि दुसरा आहे कॅफीन. हे जे दोन घटक आहेत, थिओनाइन आणि कॅफीन, या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय आणखीनच उत्तेजक बनतं आणि आपल्याला चहा पिल्यामुळं आपल्या बुद्धीला चालना मिळते काम करण्यासाठी. हाऊ अँड व्हेन डिड गिव्ह फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत असा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल. An amazing story has come down to us from Chinese legend. It is said that the Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels. When a servant was boiling some water for Emperor to drink, just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, Emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of resulting infusion. Excited by unknown plant and its amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. पहा, चहाची ही उत्साहवर्धक म्हणजे किंवा सगळ्यापेक्षा जी बऱ्याच जणांना माहीत नाही अशी इंटरेस्टिंग गोष्ट चीनच्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते, चीनमधल्या. तर मग काय सांगितलं आहे त्याबद्दल की चीनच्या कृषी आणि वैदिक शास्त्र जे आहे, ॲग्रिकल्चरचे प्रणेते किंवा पितामह त्यांना म्हणता येईल, चीनचा सम्राट शेनॉंग, कोण, शेनॉंग यांनी एम्परर होते ते, आणि या चीनच्या सम्राटांनी काय केलं आहे, कृषीशास्त्राचा ते अभ्यास करत होते आणि ते प्रवास करत होते. प्रवास करीत असताना त्यांचा एक नोकर राजासाठी पिण्याचं पाणी उकळीत होता आणि त्यावेळी एका जवळच्या झाडाची काही पाणी उकळत असताना त्याच्यामध्ये उडून त्या पाण्यामध्ये पडलेली आहेत. त्याच्याबरोबरच काही वेळानंतर पाहिलं तर त्या पाण्याचा रंग पूर्ण बदलून गेला आणि हे पाणी प्यायल्यावर तयार झालेल्या पेयाची जी चव होती ती खूपच चांगली होती, ताजेपणा आणि सुगंधी होती. त्याच्याशिवाय ताजेपणा त्या चहा किंवा तशा प्रकारचं ते पेय पिल्यामुळं त्या राजालाही माहीत नव्हतं की नेमकं ही वनस्पती कशाची आहे किंवा काय आहे. ज्यावेळेस त्यानं ते पाणी उकळलेलं पिलेलं आहे त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की या वनस्पतींची पानं पडलेली आहेत आणि पाणी अशा प्रकारे पिल्यामुळं एक वेगळी चव, एक ताजेपणा, एक फ्रेश वाटलं होतं. त्याच्यामुळं तसा तो वेगळा अनुभव त्या राजाला आल्यामुळं तो सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि त्या अनोळखी झाडाबद्दल आणि कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन त्या राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की ही वनस्पती चहाची आहे आणि बरेच औषधी वनस्पती किंवा निरोगी ठेवण्याचे गुणधर्मसुद्धा या वनस्पतीमध्ये आहेत. काही विषावर रामबाण उपाय म्हणून सुद्धा या चहाचा उपयोग केला जातो असं त्यांनी पुढे संशोधनसुद्धा करून सांगितलेलं आहे. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणि याच्याशिवाय आणखी एक स्टोरी, आणखी एक कथा, दंतकथा आपल्याला अनुभवायला मिळते. ती म्हणजे एका दंतकथेमध्ये बोधिधर्म नावाचा एक बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला आहे असं सांगितलं जातं. कोणता आहे बोधिधर्म? बौद्ध भिक्षुक, त्यांचं नाव आहे पहा बोधिधर्म. यांनी चहाचा सर्वप्रथम म्हणजे चहा पिलेला आहे असं सांगितलं जातं. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वुड हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करेल अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधामध्ये तो होता.
आणि मग असंच संशोधन किंवा शोध त्याला लागलेला आहे आणि ती वनस्पती कोणती होती तर टी, चहाची वनस्पती. आफ्टर कन्सिडरेशन, सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लीव्ज फ्रॉम द टी shrub acted as a stimulant helping him stay awake. आणि बऱ्याच संशोधनानंतर चाचणीनंतर त्याच्या लक्षात आलं की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते, जागे राहता येते, हे त्यांनी शोधलेलं आहे. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. आणि मग त्यांनी आपल्या चीनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली असे म्हणतात. चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना त्यांच्या चहाच्या बिया आणि पाने आपल्यासोबत नेली. आणि त्याच्यामुळे काय झालं, जपानमध्ये सुद्धा जे काही शिष्य होते शिकण्यासाठी त्यांचे चीनमध्ये आलेले त्यांना सुद्धा या चहाच्या जात असताना बिया त्यांनी घेऊन गेलेल्या आहेत. तुर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू bargain for tea on the border of Mongolia. In fact, story goes that the Chinese emperor Hui Sung was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournament in the court. आणि मग ही जी चहाची गोष्ट आहे म्हणजे तुर्की व्यापाऱ्यांनी सुद्धा ही मंगोलियाच्या सीमेवर या चहाचा सौदा करायला सुरुवात केली. त्यानंतर ह्या ज्या एक कथा जी आहे ही कथा सांगते की जो सम्राट आहे चीनचा त्यांचं नाव आहे हुई सुंग असं त्यांचं नाव होतं आणि यांनी एवढा त्या चहाच्या वनस्पतीवर प्रभावित झाले की त्यांनी सर्वोत्तम चहाची निर्मिती करण्याची पद्धत शोधून काढण्यासाठी संशोधन केलं आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद किंवा चहापान स्पर्धेचं आयोजन सुद्धा त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये केलं. त्यावर चहाचा इतका पगडा होता, त्यांच्यावर चहाचा एवढा पगडा होता किंवा चहा त्यांना खूप आवडायचा की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नव्हतं असं सांगितलं जाते. That he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. आणि मंगोलिया न त्यांचं राज्य खरं तर बळकावलं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही, इतकं चहाचा त्यांच्यावर पगडा होता असं म्हटलेलं आहे. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe, England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि मग अशा रीतीने चहा पिण्याची ही जी प्रथा आहे जपान, युरोप, इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहा इतका प्रचलित झाला की ते अद्यावत पेय म्हणून सर्व लोक पिऊ लागले आणि पॉप्युलर झाला. How did this magical beverage get its name? The Chinese character Su was first used in early inscription to describe tea. मग हे चहा किंवा या जादुई पेयाला तिचं नाव कसं पडलं असा सुद्धा एक प्रश्न आपल्याला पडेल. मग प्राचीन कोरीव लेखामध्ये चहाचं वर्णन करण्यासाठी TU हे चीनी अक्षर काय केलं जातं वापरलं जातं. आणि त्यानंतर काय झालं बघा, बट लॅटर न्यू कॅरेक्टर CH was developed to refer specially to tea. The word CH is now sometimes used in English to refer China tea, and as well as all know it's very close to Hindi word chai. तर अशा प्रकारे म्हणजे हे जे वर्ड आहे CH याचा वर्ड जो आहे चायनाच्या शब्दाचे जे पहिला दोन अक्षर आहेत ते आहेत CH हा शब्द कधी कधी म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा वापरला जायचा. आणि मग आपल्या देशातील हिंदी जी भाषा आहे त्याच्याशी संबंधित चाय असा शब्द होता विच इज यूज टू ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आणि मग अशा प्रकारेच म्हणजे हा चहाचा जो उल्लेख आहे नावाचा उल्लेख किंवा म्हणजे याच्यानंतर CH चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आलं. चा हा शब्द चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो आणि तो शब्द संपूर्ण भारतात
चहाला ज्या नावानं ओळखलं जातं त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचं आहे, हे आपल्याला माहीत आहे. अशा प्रकारे टी या शब्दाला चा किंवा चाय असं म्हटलं जाऊ लागलं. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? चहा भारतात प्रथम कसा आला? मग आपण ही तर जगाची माहिती घेतली, पण आता हा भारत देशामध्ये चहा कसा आला? हिस्टोरियन थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स ancient time, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. मग चहा भारतात जो कसा आलेला आहे? इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे माहिती होती किंवा ज्ञात होती. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचं पेय म्हणून कधीच पाहिलं जात नव्हतं. मग काय झालं? इन द 1770 द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूटान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. मग काय झाले पहा की 1770 मध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आली दशकामध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं? चीनमधून चहाच्या बिया आणलेल्या आहेत आणि भूटान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. ते जरी पुन्हा अयशस्वी झाले तर त्याचा परिणाम पुढे काय झाले पहा. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plant growing wild in Upper Brahmaputra Valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि मग काय झालं आहे? चहाच्या बिया वेगवेगळ्या देशामध्ये आसाम किंवा आसाम भूटान या ठिकाणी चहाच्या बिया लावल्या होत्या चीनमधून आणून, पण त्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. त्याच्यानंतर काय केलं? हे प्रयत्न जरी यशस्वी ठरले नाहीत तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न करणं चालूच होतं आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये एक शोध लावला आणि 1838च्या मे महिन्यामध्ये पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. कुठं पाठवला गेला? आसाममधून इंग्लंडला. आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकामध्ये भारतानं सुद्धा स्थान प्राप्त केलं आणि चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा सुद्धा म्हणजे कर्करोगाचा जो धोका आहे तो सुद्धा कमी होत नाही. द टी लवर्स क्लेम दॅट tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. चहाप्रेमी सांगतात की कर्करोग सुद्धा या चहा पिण्यामुळे त्याचा सुद्धा धोका कमी असतो. रक्तदाब म्हणजे बीपी, ब्लड प्रेशर तो सुद्धा काय होतो? आटोक्यामध्ये राहतो. शरीरातील जे विषाणू आहेत त्या विषाणूशी हा लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास सुद्धा मदत होते. अशा प्रकारे चहाप्रेमींची टी लवर जे आहेत त्यांची काय आहे? ही एक त्यांची असा त्यांनी दावा केलेला आहे. आवर बॉडी प्रोड्यूस केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स, दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. चहा आपले शरीर काही रसायने तयार करतो आणि ही रसायने ज्यांना मुक्त मूलकी किंवा फ्री रॅडिकल्स असे म्हणतात, ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचू शकतात. चहामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत ते सुद्धा पहा. टी कंटेन्स अँटीटॉक्झिन, अँटीऑक्सिडंट. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आपल्या चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट आहेत आणि ते शास्त्रज्ञांच्या मते हे फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करत असतात. त्यामुळं ही सुद्धा एक मेडिसिनल आहे किंवा हे आपल्या शरीरासाठी
चांगल्या प्रकारचं एक रसायन आहे असं सुद्धा काही लोक याच्याबद्दल सांगतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत पिण्याचं एक आवडीचं पेय आहे. जगभरातील अनेक देशामध्ये चहापान किंवा चहा पिणे हा एक अतिमहत्त्वाचा असा सामाजिक प्रसंग किंवा एक निमित्त सुद्धा समजलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, चीन, रशिया आणि कोरिया हे येथे चहापानाची खास परंपरा आहे. तिथे चहापानाचे सोहळे सुद्धा आयोजित केले जातात. या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा आहे. Most people in Japan belong to tea club where go every day, every week to take part in the tea ceremony. जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे, टी क्लब म्हणजे काय, चहा संघ, या चहा संघाचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जातात सुद्धा. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink, full of good qualities. It reduces loneliness and calm your heart. It is a comfort in everyday life. हे जपानमधील लोक, त्यांचं असं मत आहे की सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा एक अनेक उत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असं आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. हे तुमचा एकटेपणा घालवतं आणि मनाला शांती देतं आणि दैनंदिन जीवन सुखकारक करण्यासाठी एक उत्साहवर्धक पेय आहे असं सुद्धा चहाबद्दल म्हटलेलं आहे. मेनी कोरियन टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे सोहळे आयोजित करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. मग हे जे चीनमधील बरेच ठिकाण आहेत त्या ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो आणि या चहाच्या सोहळ्यात जे ग्लास किंवा वाटे असतील त्या अर्धेच भरले जातात, कारण कपाचा जे कप असतात ते कपाचा उर्वरित अर्धा भाग जो आहे तो राहिलेला अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असं चीनी लोक मानतात. त्यामुळे पूर्ण कप भरत नाही तर अर्धा कप भरून देतात आणि राहिलेला अर्धा भाग हा प्रेम आणि मैत्री यांनी अशाच प्रकारे भरलेला राहावा असं त्यांचं मत आहे. इन रशिया टी इज अ मेड अँड सेव्हरल इन समोवार्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. Vietnam produce special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. मग रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या केटलीमधून दिला जातो. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जॅस्मिन नावाची जी वनस्पती आहे जाई तिच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार सुद्धा बनवले जातात. In Japan, tea is made using powder green tea called matcha. जपानमध्ये मेचा नावाची ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. जपानमध्ये हा ग्रीन टी जे आहे हिरव्या चहाची हिरवी पाने जे आहेत त्यालाच मेचा म्हणतात. त्यापासून काय केलं जातं, चहाच्या भुकटीपासून चहा बनवतात. मग कसा बनवतात? Tea is mixed with boiled water and using a bamboo whisk and serve in small bowls. उकळत्या पाण्यामध्ये बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाटीमध्ये ओतून तो दिला जातो.
And how about India? A cup of tea is offered to any guest or visitors as token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. आणि भारतामध्ये अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचं किंवा परिचित व्यक्तीचं स्वागत जर करायचं असेल तर एक कप भर चहा देऊन आदरातिथ्य किंवा स्वागत त्यांचं केलं जातं. आणि मग म्हणजे भारतात सुद्धा आपल्या घरी जर समजा कोणी पाहुणे आले असतील किंवा मित्र भेटले असतील तर सर्वात प्रथम जी पद्धत आहे पाहुण्यांचं स्वागत करण्याची ती म्हणजे आपण त्यांना चहा देतो आणि पितो सुद्धा. अशा प्रकारे ही चहाची एक परंपरा किंवा प्रथा पूर्ण जगामध्ये सुरू झालेली आहे आणि भारतात सुद्धा ही प्रथा आहे. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. इन द रेनी सीझन it is brewed with ginger to give to addition medicinal properties. Other add species like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. मग हा जो भारतामध्ये चहा आहे बरेचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता चहा किंवा गरम चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यामध्ये मात्र आले घालून चहा उकळल्याने त्याची औषधी गुण जणू दुप्पट होतात असं काही जण म्हणतात. काही जण तर चहामध्ये काय करतात वेलदोडा, लवंग आणि जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणखीच वाढवतात आणि अशा प्रकारचे चहा पितात. टी इज अ मस्ट आफ्टर प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन मॉर्निंग अँड इव्हनिंग. सम colonizers relish delicately flavor jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. How about you? काही रसिक पारखी जाईच्या मोहक किंवा हलक्या सुगंधाने युक्त असा चहा जसं की समजा मग ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा वाटला किंवा कसा हा आवडतो चहा. अशा प्रकारे हा चहा ची स्टोरी जी आहे आपण या ठिकाणी अभ्यासली आहे. इंटरेस्टिंग हा लेसन आहे. चहा आपण प्रत्येक जण पित असतो आणि चहाचा हा इतिहास किंवा चहाची स्टोरी वेगवेगळ्या देशामध्ये चहा पिण्याच्या पद्धती कोणकोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या प्रसंगी हा चहा पिला जातो आणि चहाच्या वनस्पतीचा शोध कसा लावला याच्या सुद्धा स्टोरीज ज्या आहेत आपण या धड्यामधून या लेसनमधून अभ्यासलेल्या आहेत. तर आय होप हा लेसन तुम्हाला सर्वांना समजला असेल. जर तुम्हाला हा लेसन समजला असेल, आवडला असेल तर आपण सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.